समजत नाहीये. आम्हाला जायचंय गावाला आणि बल्लू भाऊ नुसतं आम्हाला घेऊन फिरतोय. रेल्वे स्टेशन राहिलं बाजूला आणि आम्ही इकडेच फिरतोय. चला बघू. अरे काय चालू आहे बाई, भाऊचं नुसतं पोटपूजाच काम चालू पक्क झालं आमचं की आम्ही चाललो पुण्याला म्हणून. नाही तर भावाने नुसतं आल्यापासून नुसतं जीवाला कार केलाय. जायच्या नाव नुसता फिरवायला इकडे तिकडे. 0-0 लायकीचा माणूस आहे हा. 0-0 एकदम झिरो. चला तुम्हाला आता ना पुढचं काय दाखवतो. जे ट्रेन येईन तेच दाखवणार डायरेक्ट, बाकी काय नाही दाखवणार. बघा आमचं निघेपर्यंत काय खरं नव्हतं की आम्हाला पुण्याला जायचंय. नुसतं रिझर्वेशन काढून वगैरे ठेवले होते. इथे येऊन पण 1 तास वाट बघितल्याच्या नंतर आत्ताशी कुठं आपली गाडी आली. ही गाडी इथून येणार आहे. इकडून येणार आहे इकडून. आली आपली पण गाडी. आता नुसतं जाऊन लुख्यासारखी जागा धरणार आहे आणि जाऊन झोपणार आहे डायरेक्ट. अरे बाप काय खपाखप भरलेली गाडी. अरे भाऊ आलो आता त्या संगत येईल मी. भाई दचकला नाही. आमचा सेट रिझर्वेशन असून पण आम्ही उभा आहेत. अति इंटेलिजंट आम्ही, लई डेंजर माणसं. भावांनो इतकं कंटाळ नाही, नुसतं खायलंय. काहीच नुसतं खायलंय वर बसून. कोणाशी काय घेणं नाही देणं नाही. इतकं बोर झालंय की ते मध्ये आता मला झोप आहे ना काहीच नाही. नुसता खाणार आहे मला खाऊ कदाड्यावानी. खाण्याची इज्जत काढून टाकायला इतकं खातोय. इकडं बघ काय काय फरकच पडा नाही. इतकं मंद पडलाय तो. ते बघ कंटिन्यू खातोय, नुसतं खातोय. अरे अरे बस कर रे. अरे नुसता खातोय रे तो. नुसता खातोय भाई. मंद पडलाय तो, सुंद पडलाय. त्याला बोर होतंय ना गाडीमध्ये ना. एकतर ना आम्हाला खालचं सीट नाही वरचं सीट भेटलं. एकतर ना आम्हाला खालचं सीट पाहिजे. आम्हाला भेटलंय वरचं सीट आणि त्याला एकटं वरी जाता येत नाही. वरी गेला तर खाली येता येत नाही. लय मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा. त्याच्यामुळे तो इतका सुंदर झालाय विचारूच नका. दादा त्याला खाऊ द्या, मी थोडा आराम करतो. आपलं पण सीट मदतलं तर आराम होणार आहे. 1 साईड खाऊन लय मोठा कांड झाला असता. आमचा भाऊ इथंच राहिला असता. काय चढला तो पटकन गाडीमध्ये म्हणून भागला आमचं. मला की डायरा समजून घेतला बाई, विषय नाही. आता लय वाढू झाला. आम्हाला लागली भूक. बघा पोळू सोन्या भाऊच्या मागं. सगळ्यात पहिला आता जेवण करतो आणि मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय ते सांगतो. गुड नाईट, बाय. आता ना आम्ही अशा एका किल्ल्यावर उभा आहे. तिथं एकदम भकास वातावरण आहे. लांब पर्यंत काय नाही, नुसता अंधार किटे. किल्ल्याचं नाव काय भाऊ या? मला अंक काय माहिती, बाकीचं काय माहित नाही. अंक काय माहिती. किल्ला इतका भकास वातावरण आहे. पूर्ण काय मसनवाट्या टाईप आहे. पूर्ण काहीच नाही. लांब पर्यंत काळ कुत्र नाही बघायला. हम मालक कुत्ते है, हमारा छोड़ दो. चला आता इथं गाडी तर धकली. चल भाई यायचं का नाही तुला? अरे रिझर्वेशन काढले पुरा. गुड मॉर्निंग. आता आम्ही पोहोचलो बघा पुण्यामध्ये. पुणे सिटी. हे 2 आहेत नाही, हे 2 मामा. हे काल दिवसभर झोपलेत, अजून झोपलेत. अरे म्हणजे खरं तर ह्यांनी तिकटाचे पैसे वसूल केलेत. हे बघा हे आमचे 2, 3, 4 शीट होते. ह्यांनी आणि मॅच जेवढे वसूल नाही केले ना तेवढे या दोघांनी वसूल केले भाई. दिवसभर झोपलेत, रात्रभर झोपलेत. असे कसे झोपलेत रे भाई? कसे झोपलेत ते? अरे तू नको झोप, उठ बे. पुणे आले उतरायचं. चला भेटू डायरेक्ट बाहेर आता. जंक्शन पुणे सिटी ब्रो. थंडी लय वाजायची अफाट. मी तर गाडीमध्ये खुडखुड करू लागलो. ते 2 मामा कसे झोपलेत काय माहित. तुकडे पागडे झोपले होते. बाहेर आलो आता काहीतरी नाश्ता वगैरे करतो, चाय वगैरे पितो आणि नंतर मग अजून आपल्या अमोल भाऊच्या रूमवर जायचा. काहीतरी जुगाड लावतो. ज्या एरियात जायचं तिथली बस विचारून. आम्ही आलो आमच्या बरोबर लोकेशन. पण ध्यानात आहे ना की आमच्या मित्राची रूम आहे तरी कुठं जायचं, कुणीकडे. ह्या रस्त्यावर जायचं, ह्या रस्त्यावर जायचं, कुठं जायचं काही मेळ नाही लागायला. पुणे महानगरपालिका. ओके सापडलं आता लोकेशन सापडलं आपल्या भावाच्या रूमचं. त्यांनी लोकेशन टाकलं. आता चाललो आम्ही त्याच्या रूमवर. तुम्हाला तिथं गेल्यावर सांगतो. आंघोळ बिंघोळ करून आम्ही कुठे हिंडणार आहेत कुठं नाही.
आम्ही नुसतं फिरतोय ते लोकेशन बी मिळायला लागलं नाही पुण्यामध्ये. वन साईड फिरतोय नुसता नडतोय आम्ही, काय विषय नाही, नुसतं फिरणार आहे. दिवस उघडला तरी आम्हाला काय रूम सापडणार नाही हे मला तर वाटतंय बघा. हे आमचा आळशी बॉक आहे. आमच्या डोळ्यात झोप पण वेगळीच आहे. मुळे आम्ही सगळे 5 वाजल्यापासून फिरतोय गल्ली गल्ली. या पुण्यातलं काय तर डोंबलं माहित नाही, पण ह्या माणसामुळे फिरतोय, नुसतं फिरतोय. कुत्ते के जैसा घूम रहे हम सवेरे से भैया. चल टाइम आहे का भाई असा हिंडायचा? लोक काय म्हणते नाही. लोकेशन चॉकलेट द्यायला भाई डायरेक्ट आम्हाला. अमोल भाऊ म्हणाले फिरवलं तुम्हाला आता सकाळपासून मी. आता तुम्हाला चहा पाचतो. आला भाऊ चहाच्या टप्पी घेऊन, चाय वगैरे पितो मग रूमवर जाऊन झोपी जातो. आता 5 वाजल्यापासून फिरतो. आता 6:30 झालेत, 1.5 तास झालं नुसतं फिरतोय, पण अजून काय खरं नाही रूम सापडायचं. जे अमोल भाऊ आला ते पण पेट्रोल टाकायला निघून गेला. आम्हाला तिघाला डबल एकटं सोडून दिलं. आता काय खरं नाही. जेवण लवकर गेलं तर बरं आहे, नाही तर दिवस उजडूच तर इकडेच फिरायचं असलं ना, ह्या इथंच झोपतो मी, ह्या फुटपाथला झोपतो. काय विषय नाही भाया. काय म्हणजे आपण जमीन से जुडे हुए आदमी आहे. काय म्हणजे डाऊन टू अर्थ. धरतीवर जगलेला मानव. धरतीवर जगलेलं आपल्या धरती. हा. 400 मीटर दाखवला, 500 मीटर दाखवली. हे गुगल, खरं सांगतो भावानं, गुगलवर भरोसा ठेवू नका. कसं आहे, अशा गल्ल्या बोळ्यांना काय कळत नाही, तर तुम्ही तुमचा एक मित्र सोबत ठेवा ज्याला माहित असेल. आम्हाला गुगल चॉकलेट द्यायला बघा, नुसतं गोल गोल फिरवायले. लाईव्ह लोकेशन नाही ते आमल्या संग फिरणार नाही, कोणा संग फिरणार. बोलतोय राव लाईव्ह लोकेशन. आम्हाला जिथे पेट्रोल टाकाय पळत असेल त्याच्या मागे गाडी पळती राव. लाईव्ह लोकेशन नाही. मी बोललोय राव तिथं, नाही म्हणे चल मी आहे, चल तर चल. नुसतं फिरतोय राव. पायाला पाय नाही, सकाळपासून नुसतं फिरायलो त्या देवानी. अबे ते तो लाईव्ह लोकेशन आहे, मी त्या लोकेशनला फिरायलो. तुझ्या मागे मागे फिरायलो तो. हो ना. लय मोठा स्कॅम झाला. रॉंग नंबर लग गया भाई हमारा. जिकडं जाईन तिकडं एकच दिसतंय, कुठं जावं काय मिळ नाही. ते गुगलवालं भाई धोका द्यायलाय. ती बाई निश्चितच म्हणाली इकडं जा तिकडं जा. तिच्या भरोशावर राहिलो तर मला वाटतच नाही आजच्या दिवस मी रूमवर जाईन. हो, तिच्या इंग्लिशमुळे एक तर सुधारणं जायचं कुणीकडं. यांग टॉंग टॉंग. आत्ताच चाय पेली बरं का मामा, नाही तर तुमच्याकडे चाय प्यायला येणार होतो मी. तू एक तर आम्हाला देवानी भेटला होता, राक्षसासारखा गायब झालास. काय माणूस आहेस बे तू पण. उजडायला लागला रे. रूम हुडका रे, रूम हुडका. तेरे को सैतान समझ रहे थे, तू तो देव माणूस निकला रे. आपली पेट्रोल टाकूच तर तुम्हाला दम नाही. आता दुकानाची लोकेशन टाकली मागवायची आम्हाला. तरी मला या लोकेशन बरोबर आलो, बरोबर आलो. तुम्हाला लोकेशन ना करत आणि मला लोकेशन करत दाखवायचं. बाहेर 1 तास झालं उभ्यात राहू आम्ही. आणि हे भाऊचं दुकान इथं, शॉप इथं आहे. भाऊला साधं हे समोरचं माहित नाही. इतके वर्ष झालं पुण्यामध्ये राहतोय. काय राव चॉकलेट दिली हे नी. ह्याच्यातली कोणती कटिंग करावं गाड्या. बस नाही तर बाय तुला हुडकायला डबल आम्हाला यावं लागायचं. आता तू मागून काय विषय नाही, बॅग पण तुझ्याकडे राहू दे. वाटलं पाहिजे तू फिरायला आला. हो. अरे अमोल भाऊ तो इतकं दिसत आहे त्याच्या समोर, लहान बाळच वाटायला तू चालवायला तर. ती सोय म्हणलं काय विषय. एवढे जण जाणार नाही. फर्स्ट फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअर. पहिला नंबर दाब. काळे मेळे पडलो तरी म्हणजे गॅलरी मध्ये हरलंय झाला आज चौथरा. बल्ले येते काय तुम्ही चालत चालत येते का कधी? अरे बाबा त्यांनी चालत झोपी जाईन ते रस्त्यालाच. आता रूमची चावीच नाही आणली आपल्या भावाने. आता आमची आंघोळ वगैरे झाली, आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता चाललोय तर रूमवरून आता बाहेर कटिंग करण्यासाठी फक्त. कसे वाटतात लुक? आता आमचे ना सगळ्यांचे लुक चेंज होणार आहेत बघा. आता आमचं सगळं फ्रेश वगैरे झालो. आता बाहेर जाणार, थोडंफार नाश्ता वगैरे करणार.
आणि मग कटिंग वगैरे करण्यासाठी जायचं ते पण आपल्या अमोल भाऊचं दुकान जायचं, लांब कुठं नाही जायचं. तर बघा आपला लुक असं ना 5-10 मिनिटांनी तुम्हाला आपला लुक जरा वेगळा दिसत. अमोल भाऊ नाही तर पोहे खायला घेऊन आलाय, पण एक नंबर लागले बरं काय पोहे. रस्ता स्टॉल आहे पण एक नंबर आहे. पोहे फेमस पोहे. तुम्हाला बोललो होतो ना आपला लुक चेंज होणार आहे, आणि ते लुक चेंज होणार आहे ते फक्त इथंच. बघा आमचे वाढले तर भाऊचे काहीच केस नाहीत, भाऊ तरी कटिंग करायची म्हणतोय. आपला अमोल भाऊ पुण्याला आले ना आपल्या भायाकडे कटिंग करायला. सोन्याची केस बघा ना कशी झालीत, असं वाटेल आंघोळच नाही गेली. बोललो भाऊची कटिंग होईली, भाऊला मसाज व्हायला डोक्यात, झोप येईल, गार झोप लागेली त्याला. अमोल भाई झोपलं का नाही ते? हल्ला ना. तू नाही बोलून काय होतं, अमोल भाई नाही बोलतोय ना. पहिलंच माझा भाऊ झोपतोय, अमोल दादा त्याची मालिश करतोय, आता काय करा नाही. कसा चेंडू आणि हालायलाय. नाद करता का नाद करता, फक्त कटिंग करण्यासाठी आम्ही सेलून पुण्याला आलो. हे राहिलंय माझी झाली. मला माहिती लक्ष देईन मला. भावांना हाईट मोठी नाही, वरी चढलाय म्हणून तसं वाटतं. आणि हेच आहे आम्हाला कट मारून आलेला सेलू पासून भेटला. आता घूमके मेले में बिछड़ गया भाई, मिल गया हमारा भाई. अभी आएंगी मौज. आता आम्ही बल्लू संग मोठा प्रँक करणार आहे, बघा फक्त. फोनच लागा नाही रे आपल्या भावाचा. संग प्रँक करायचं ना, भाऊनीच आमच्या संग प्रँक केला राव. गपचिप सून मध्ये आलाय. जाऊ द्या काय विषय नाही तर नाही प्रँक. तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवतो मी खुंखारवालं. हे बघा हे भाऊचे फॅन्स आहेत, कुठं बी भेटले भाऊला धरायलेत आणि निस्ता गळ टाकायलेत. आपल्या पोरांना दुकानात दिलं सोडून, आणि आम्ही दोघं आता गायरा देऊन हिंडणार आहे पुण्याहून. कुठं जायचं ते माहित नाही अजून, चाललाय घेऊन तर खरं चाललं. ते जायचं कुठं? हा करायचे, शॉपिंग करायचे, ड्रेस घ्यायचे, बुट घ्यायचे, बनेली सिनेली सगळं घ्यायचे. कसं पुण्यावर आल्याने वाटलं पाहिजे आम्ही पुण्याला आलो म्हणून. आणि त्यात मग भाऊ ताजा नवरदेव होणार आहे, त्याच्यामुळे अजून जास्त शॉपिंग घ्यावं लागणार आहे. सेलू मध्ये तर बुटच भेटत नाही आमच्या पायाचा. तिथं पुण्याहून किती 4 जोड्या 5 जोड्या घ्यावा लागतात बाबा वर्षभरासाठी. त्याच्यामुळे आता आम्ही इथं शॉपिंग करणार आहे. फुल्ली शॉपिंग करायला नुसता पैसा उधळणार आहे. म्हणजे घरी गेलं घरच्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे, इतका पैसा उडवणार आहे आम्ही. लय फिरलो आता ना. आपल्या इथला पुण्यामधला केसरी म्हणजे मानाचा गणपती 5वा हे इथं आलो दर्शनासाठी आम्ही दोघं. गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे केलं. आत्ता निघू, अजून फिरायचं आहे आम्हाला पुण्यात खूप काय. सकाळपासून नुसतं फिरायचं म्हणतो, पण आम्ही एका जागेवर बसलो. आता मारुती भाव आला तर आता कुठे फिरणं होईना आमचं. हे बघा काय जुनं घर वाटतंय हे. लुक बघा, लुक काय खतरनाक बादशाह घर आहे रे. आम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं गणपती बाप्पाचं, पण त्यांनी म्हणले अलाउड नाही आहे, काय नाही आहे काय. आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेतलं आणि चाललो. आपल्या मारुती भाऊ म्हणला डोकं दिसन. आमच्या संग मोठा स्कॅम केला बरं आपल्या पोरांनी. आम्ही थोडं पॅटीस खायला काय गेलो, हे डायरेक्ट जेवायला निघून गेले. 1 2 3 4 गेम करता आमच्या संग. सोन्या तुला कळतं खाली भावली ही भावली, भूत लागन तुला भूत. काय करायचं हे भूत आहे बघ. कांदा आहे, कांदा आहे रे. अमोल भाऊ लसण कसा राहीन तसा, काही म्हणतोय ना भाई. मी पुण्यात नवीन आहे, जगात नवीन नाही. हो ना. आता तर आपला भाऊ नवीनच म्हणला. मार्केट गेलं तेल लावत जाऊ. आता डायरेक्ट मेट्रोमध्ये फिरू, म्हणजे जरा रिच पण वाटतंय. पैसा 20 रुपयाचं तिकीट काढणार आहेत, पण अख्खं पुणे हिंडणार आहे का नाही मामूल? आणि ते बी अमोल भाई मग तिकीट काढणार आहे. आपण फुकटात हिंडतो भाया. आता तुमचा भाऊ मेट्रो हिंडणार आहे आणि मला काय काय मजा येते ना ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे काय करा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. राव किती दिवस झाले, 11 सबस्क्रायबर घेऊन येतोय. आता आपण इथे मेट्रोच्या स्टेशनला आलो होतो, इथे तिकीट वगैरे काढू, बघू एक माणसं पर तिकीट किती लागते काय, मग आपण जाऊ. ह्या मशीनला मागचं काय झालं काय, तिकीट कन्फर्म दाखवा नाही, काय विषय काय. मारुती भाऊ आपला खप्पा पैसे मारतोय, विषयच नाही. नुसता पैसा. चला हे दिलं, हे स्कॅन करा. काय राव फिरवताय नुसतं तुम्ही मला. कुठं जायचं ते पण काय कन्फर्म नाही.
होय होय मामा, अरे मामा जोमा दिसते. दाखवत लागतं मॅट्रो मध्ये आलो ते पण खाल्ले. आपल्या मारुती भाऊला पण फॉलो करा राव. जाऊ द्या पहिलं मलाच करा, त्याच्यानंतर बघू आपण काय विषय. तीन तीन लिफ्ट पार केलेत आम्ही, तरी पण खाली 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 अजून किती खाली नाही काय माहिती. हे माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे बरं का, त्याच्यामुळं ए भावा कुणीकड. अरे गडबड माणूस आहे ते वॉशरूम साठी गेले. तू जायचं कोणती मेट्रो ही आपलीच आहे का? अरे भाई सोडून चालली. 5 मिनिटं लेट झालो त्याच्यात आमची गाडी. काय विषय नाही, दुसरी येणारच आहे लगेच लगेच तिच्यात बसून जुई. तुम्हाला वाटत तसं आम्ही वरच्या मेट्रोतून जाणार, पण तसं नाही भावांनो, आम्ही जमिनीच्या खालच्या मेट्रोतून जाणार. आम्हाला भाऊ कोणत्या रे? खालच्या जमिनीच्या काय नाव व्हायचं? मेट्रो. हो माझ्या संग स्कॅम करायला काय विषय नाही. इथं इथं पण तिकीट दाखवा लागतं. इथं बाहेर आली आपली पण आली, काय विषय नाही काय विषय नाही. आपली पण मेट्रो आली. आता तुमचा भाऊ मेट्रोत बसणार फर्स्ट टाइम. हे बघा ऑटो आजोबा, त्याला घेऊन ये बाबा. लिफ्टनी जाऊ म्हणले आणि पायऱ्याने घेऊन चालले भाई. काय विषय, चालतंय काय नाही, एन्जॉय करायसाठी आलो. फिरलो पण इथं कुठं आता चांगली हवा लागेल की फुल हवा. आता पुढे जेव्हा जेव्हा आला नाही तर इतकी गरमी विचारू नका. लय फिरलो आता ना, पुण्याचं मेन ट्रॅफिक बघायची बारी आली बघा आपल्यावर. लय फिरलो आता, पुण्याचं ट्रॅफिक बघावं लागेल. हे बघा फिनिक्स मॉल बोलते भैया जी. किसा रिकामा होईल पण माल नाही संपणार. चांदीचा ट्रक आहे बरं का भावांनो, एकदम ते पुरी चांदी चांदी चांदीच चांदी, नुसती चांदी, जिंदगीत चांदीच चांदी. ए मामा लय गम झाला गाड्या, लय भारी पियानो वाजवले. एकच नंबर पियानो वाजवले. मला काऊन रडू येईना काय माहित. कसं येईन भावांनो, आपल्या संग तसं काय झालंच नाही. रडू यायचा विषय येत नाही. तुला रडू यायला का रे? माझ्या भावाची फुल शूट चालू आहे तिथं, चालू द्या मॉल मधलं सगळ्यात आवडते ठिकाण सापडलं आता मला. ते म्हणजे बघा हे खायच्या प्यायच्या वस्तू. आपण मॉलमध्ये फक्त खाण्यापिण्यासाठी येतो. भाऊ तू काहीतरी आधी ऑर्डर करतो, कारण लय भूक लागली. येड्याने फिरलोत आम्ही. आता काय ते खातो पितो मग पुढचा ब्लॉग तुम्हाला सांगतो. आता बर्गर खाल्ला, आता भूक तर मिटली. आता डबल फिरायला चालू करणार. ठीक एक बर्गर खाल्लाय तरी पण आता यांना अजून काय खायचंय? पिझ्झा. पिझ्झा खायचा होय माय. पिझ्झा खावाच लागतं, खावाच लागतं पिझ्झा. खाऊ. एक पिझ्झा, 2 कोल्ड्रिंक, 1 फिंगर चिप्स, एक काय होतं काय माहिती नाव येत नाही. या दोघांनी बंगदम संपून टाकलं. त्यांनी थोडं तिळतिळ खाल्लं आणि खरं सांगताना काय ताण घ्यायचा. पुरा दम गेलेला म्हणून पुरे 5 प्लेट पिझ्झा तोच खाल्लाय. 100 रुपये 100 रुपये गाडक्षेच आपले फुकटचं नको म्हणून. चला आमचा मॉलचा टूर तर सगळा संपला. त्याच्या अगोदर जायच्या आधी आपला चांदीचा ट्रक बघा. बाय बाय, भेटू आता उद्याच्या ब्लॉगला. आता काय शूट होणार नाही.